बीडमध्ये धनगर समाजाचं आंदोलन, धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करून स्वतंत्र आरक्षण देण्याची यातनं मागणी। मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी। हायकोर्टाच्या या सुनावणीमध्ये काय होतं ते पाहणं महत्त्वाचं। दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या शासकीय निर्णयाविरोधात विनीत धोत्रेंच्या याचिकेवर दुपारी 3 वाजता होणार सुनावणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? वाशीमधील कथित बेकायदा इमारत प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून विचारणा। बेकायदेशीर इमारती पाडण्यासंदर्भात याचिका, पुढील सुनावणी शनिवारी होणार। नगरविकास खातं पैसे खाण्याचं कुरण झालंय। शिंदे त्यांचा पक्ष चिन्ह सर्व बेकायदेशीर, फक्त निरीक्षण नोंदवू नका, तर हिंमत असेल तर कारवाई करा, संजय राऊतांचं हायकोर्टाला आव्हान। उमेदवारांच्या समान नावांमुळे होणारा गोंधळ आता टळणार, तर ईव्हीएमवर उमेदवारांची रंगीत छायाचित्र लावणार राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मतपत्रिका अधिक स्पष्ट बनवण्यासाठी नावं आणि निवडणूक चिन्ह ठळकपणे प्रदर्शित केली जाणार। त्रिभाषा धोरणांसंबंधीच्या समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार। अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समिती मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेणार। भारताविरोधात लढण्यासाठी पाकचं सौदी अरेबियाकडे लोटांगण। पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर सही। दहशतवादी हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला। या घडामोडींमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू। देशहित जपण्यासाठी सरकार वचनबद्ध। पाकिस्तान आणि सौदी अरेबिया संरक्षण करारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया।